जय फुले, जय शाहू, जय भीम. वंचित बहुजन आघाडीला बी टीमचा आरोप करण्यासाठी पत्रकार आणि नकली फुलेशाह आंबेडकरवादी हे सज्ज झालेले आहे. पण त्यांना हे माहिती नाही, वंचित बहुजन आघाडी हा वंचित, शोषित, SC, ST, OBC तमाम त्या उपेक्षितांचा पक्ष आहे. त्यांच्यासाठी हा वंचित बहुजन आघाडी लढा लढत आहे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर या तमाम वंचितांची घडी बसवून त्यांना राजकीय आणि सामाजिक संधी देत आहे. नकली फुलेशाह आंबेडकरवादी, पाकिटबाज आणि कंत्राट घेऊन वंचितवर टीका करणाऱ्या पत्रकार आणि व्यक्तींना माझे आव्हान आहे. नुकतीच विधान परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये भाजपला महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे 12 आमदारांनी मतदान केले. तर यावर जे मीडिया आहे आणि तथाकथित जे वंचितवर टीका करणारे लोक आहेत, ते काँग्रेसवर भाजपची बी टीम आहे म्हणून आरोप करणार आहेत का? तर नाही. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत काँग्रेसने भाजपला कशा प्रकारची मदत केली, त्यावर तुम्ही बी टीमचा आरोप करणार आहात का? पश्चिम बंगालमध्ये कशा प्रकारे काँग्रेस निवडणुका लढते आणि भाजपला मदत करते, त्यावर तुम्ही त्यांना बी टीमचा आरोप करणार आहात का? ओडिसामध्ये निवडणुका लढून भाजपला कशा प्रकारे काँग्रेसने मदत केली, ही मदत केल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर बी टीमचा आरोप करणार आहात का? तर नाही. तर हे पत्रकार आणि नकली फुलेशाह आंबेडकरवादी वंचितवर टीका करतात, पण ते हे बघत नाही की वंचित बहुजन आघाडी हा वंचित आणि शोषितांचा लढा लढत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपली झोपडी जाळून दुसऱ्याच्या महालात जाऊ नका. त्याचप्रमाणे हे वंचितांची, शोषितांची दिशाभूल करण्याचा ते प्रयत्न करत आहे. पुन्हा एक बाबासाहेब आंबेडकरांचे मी एक वाक्य सांगतो, गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, तो बंड करून उठेल. त्याचप्रमाणे आपल्याला राजकीय आणि सामाजिक बंड करण्याची गरज आहे. तर लोकशाहीमध्ये बंड म्हणजे मतदान. या मतदान करून वंचितांची, शोषितांची सत्ता ही आणायला हवी. त्यामुळे आपण या लोकांपासून सावध राहिले पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणतात की जिंकत आलेली लढाई ही आपल्याला हारायची नाही. त्यामुळे SC, ST, OBC, भटके विमुक्त आणि त्या सर्वांनी जे की संविधानाला मानतात, त्यांनी या कंत्राटी पद्धतीने वंचितवर आरोप करणारे आणि टीका करणाऱ्या लोकांपासून सावधान राहिले पाहिजे.